रानभाजी महोत्सव आहे आणि जंगलातल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत या प्रदर्शनात इथं मांडल्या आहेत आणि भास्करराव जाधव आहेत जे यांनी पाहणी केलेली आहे. साहेब, खरंच भाज्या दुर्मिळ होत चाललेल्या जी भाज्या आहेत आणि त्यांचं मार्केटिंग व्हायला पाहिजे. असं आहे की कोकणामध्ये निसर्गानं सगळ्या गोष्टी भरभरून दिलेल्या आहेत. त्यामुळं इथं कुठलीही वस्तू ही संपलेली नाही. रानभाज्या असतील, औषधी मुळी असतील किंवा निसर्गानं जे काही निर्मिती करायची सगळी केली, पण याची ओळख नाहीये. आता आपण जंक फूड खाण्याच्या नादामध्ये ही निसर्गानं जी आपल्याला दिलेली देणगी आहे ती आपण विसरलोय. शास्त्रीय दृष्ट्या हे सगळं खाणं किती गरजेचं आहे हे आता आम्ही अशा कार्यक्रमांमधून मार्गदर्शन करणं याच्याकरता आम्ही हट्ट धरला गेल्या वर्षी की हा कार्यक्रम केवळ सरकारी राहता कामा नये. प्रगती पुस्तक सरकारी भरू नका, तर ज्या विद्यार्थ्यांना थोडीफार समज आलेली आहे अशा कॉलेज जीवनातल्या विद्यार्थ्यांना एकत्र करा आणि त्यांच्या तिथे हे कार्यक्रम करा, हा आपण आग्रह धरला. सांगताना आनंद वाटतो की ही सगळी कॉलेजची मुलं याच्यामध्ये स्वतः सहभाग घेत आहेत. याचा अर्थ हा कार्यक्रम केवळ सरकारी न राहता रानभाज्यांचं महत्व आणि रानभाज्यांचा प्रसार आणि प्रचार ही हे विद्यार्थी चळवळ करतील, तेवढंच मला सांगायचं आहे. सर्व मुद्दे, विविध प्रकारचे विषय तुम्ही सभागृहामध्ये मांडत असता. कृषीचे विषय मांडत असाल, नुकसान भरपाईचे विषय मांडत असाल, वाणव्यांचे विषय मांडत असाल. सगळेच आमदार विदर्भातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती एकत्र येतात. कोकणातले जेव्हा प्रश्न असतात त्यावेळेला मी आणि शेखर निकम हे दोघं आम्ही भांडत असतो असं तुम्ही वारंवार म्हणत असता. खरं ही गोष्ट एकूण जर मुंबईपासून जर बघितलं तर कोकणातले 75 आमदार आहेत. या 75 आमदारांपैकी मी प्रत्येक अधिवेशनमध्ये कोकणाशी संबंधित, कोकणाच्या अर्थकारणाबद्दल, कोकणाच्या प्रथा परंपरा आणि कोकणाच्या एकंदरीत संस्कार आणि संस्कृतीबद्दल मी सातत्याने विषय मांडत असतो. कोकणाचं अर्थकारण सुधारावं याकरता वेगवेगळ्या कल्पना मी सभागृहात मांडत असतो. सरकारकडून त्या मंजूर करून घेतो. पण एकमेव चिपळूणचे आमदार शेखर निकम सोडले तर खरंच कोणी त्यावेळेला सभागृहामध्ये बसत नाही. हे माझं दुःख आहे, की माझी खंत आहे. पण माझा कोणावर राग नाही, माझी कोणावर टीका नाही. कदाचित त्यांना खात्री असेल की आम्ही नसलो तरी एकटा भास्कर जाधव सर्वांना पुरेसा आहे म्हणून ते येत नसतील. साहेब, अशाच माध्यमातून आपण एक पत्र लिहिलेलं आहे काल. एक मोठा पत्राचा विषय होता तो. त्या पत्रामध्ये आपण काही, मला असं वाटतं काल मी सरकारला एक पत्र लिहिले. त्या पत्रासंदर्भामध्ये तुम्ही या, आपण स्वतंत्र त्या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. कारण ते पत्र कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं प्रचंड महत्वाचं आहे. त्याच्याकरता स्वतंत्र चर्चा करू. पुस्तकात सागावकर काय करू? रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.